जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत दिनांक 4/4/2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता बनपुरी तालुका पाटण जिल्हा अहमदनगर सातारा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचनाच्या वेळी कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्काराची अनुभूतीचा कार्यक्रम पार पडला. श्री माताजींच्या आशीर्वादाने युवा शक्ती डॉक्टर नेहा देसाई यांनी मार्गदर्शन केले आणि आलेल्या नवीन साधकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त करून दिली. जय श्री माताजी. आतमध्ये का बघायचंय की आतमध्येच आपला देव आहे. आपण काय म्हणतो प्रत्येक मनुष्यामध्ये काय आहे? देव आहे. आपण एखाद्याला लात मारली तर काय करतो माऊली? मी तर पाया पडते. तुम्ही काय करता का वेगळं? मग आपण काय करतो? पाया पडतो. त्या माणसाला लागलं म्हणून पाया पडतो का त्याच्या आतमध्ये ईश्वर आहे, त्याला माझ्यामुळे इजा नको म्हणून पाया पडतो? बरोबर ना? ईश्वर आहे म्हणून इजा नको याला काही म्हणून पाया पडतो. तो आतला ईश्वर आज आपल्याला बघायचा. माऊलींच्या कृपेने जे माऊलींनी सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय. मी जरी इथे स्थूल शरीराने बसले असेल पण माझी माऊलींनाच विनंती आहे की माझ्या वाणीतून जे शब्द येतील ते फक्त माऊलींचे असावेत. आता बघा माऊली, आपण बघूया. माऊलींनी वर्णन करताना काय म्हटलं माहिती का? इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे ते. बघा नीट ऐका. इडा आणि पिंगळा अशा 2 नाड्या सांगितल्या आहेत. तुम्हाला माहिती का ह्या नाड्या? माहिती का माऊली? आवाज नाही येते मला. नाही, बरोबर. आता ओळख करून देते. भाऊबीजेला काय करता? भावाला ओळवता आणि काय म्हणता भावाला ओळवताना? मला साडी दे. मग काय म्हणता? इडा पिडा आणि काय हो? बळीच राज्य हो म्हणता ना? हे सर्वांना माहिती आहे. इडा पिडा टळो बळीच राज्य हो, माहिती आहे ना? इडा म्हणजे काय? इडा नाडी आणि पिडा नाही येते, पिंगळा येते. आपण जसं पुढे येत गेलो परंपरेनुसार तशी बोली भाषा बदलत गेल्यामुळे शब्द थोडेसे बदलले पण अर्थ मात्र तोच आहे. की ते काय? पिडा नाही माऊली, पिंगळा आहे. आता नीट ऐका. इडा म्हणजे काय? चंद्र नाडी. म्हणजे आपल्या डावा बाजूला जी नाडी असते ती इडा, उजव्या बाजूला जी नाडी असते ती पिंगळा. पिडा नाही, पिंगळा. काय म्हणतो? इडा पिडा टळो म्हणजे काय? इडा नको मला, पिंगळा नको मला. काय पाहिजे? बळीच राज्य पाहिजे. बळीच राज्य कोण आहे माहिती का? मध्यभागी स्थित असणारी सुषुम्ना नाडी, आपल्या सर्वांमध्ये जी वास करते, ज्या नाडीच्या द्वारे माझी श्री भगवती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सहस्त्रारावर येते, ती सुषुम्ना म्हणजे तीच बळीच राज्य असं म्हणतो आपण. आता ज्या पुढचं काय होतं बघा. साही पदर फुटती चक्रांचे ते. याच्यावरनं काय कळतं? आपल्यामध्ये किती चक्र आहेत? 6. आता बघा, तुम्हाला ओळख करून देते. काय ओळख करून देते माऊली? तुमच्या आतमध्ये असणाऱ्या परमेश्वराची. आपल्या आतमध्ये जो आपण खूप बाहेर फिरलो, केदारनाथ, बद्रीनाथ, पांडुरंग सगळीकडे गेलो, पण पांडुरंग काय म्हणतात? रे तुमच्या आतमध्ये मी आहे, त्याला कधी ओळखणार तुम्ही? ओळखा आता. मग तेच आपण बघूया. 6 चक्र. पहिलं चक्र काय माऊली? मूलाधार चक्र. मूलाचा जो आधार आहे ते मूलाधार. आता तुम्ही म्हणताल हे नवीनच काढले, ही बायाने काहीतरी अवघडच सांगते, मला काही कळत नाहीये. आता मी परत ओळख करून देते. आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो, सगळे म्हणतात.